मायमाऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासार अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय पहिला. देवी नर्मदेचे स्वरूप वर्णन. श्री कार्तिकेय म्हणतात, हे मार्कंडेजी, नर्मदा जल ज्यामध्ये साक्षात मा विराजमान आहे त्या माचे आपण थोडक्यात वर्णन करत आहोत. जे या धर्तीवर देव, दानव, मानव त्यांना दुर्लभ होते. तर मार्कंडेय म्हणतात, महानर्मदेचा प्रादुर्भाव या धर्तीवरील प्रत्येक जीवाचा उद्धार करण्याच्या हेतूने झाला. जो जी इच्छा घेऊन येतो ती त्याला प्राप्त होते. तिचे स्वरूप चराचर जीवाच्या उद्धाराने वरदान बनले. नर्मदेचे जल सर्वांचे रक्षण करणारे होय. सर्व प्रकारचे पाप नष्ट करणारे, या भूतलावरील सर्व प्राण्यांचे भूत, भविष्य, वर्तमानकालीन सर्व पापांचे नाश करणारे आहे. समस्त पृथ्वीला पवित्र करणारी दिव्य जलमयी नर्मदा आहे. ती शौनकजींनी सुतजी महाराजांना विचारले की ज्यांनी 18 पुराण लिहिली त्या व्यासांचे आपण शिष्य आहात. तेव्हा ब्रह्माबरोबर संबंध असलेली दिव्य नदी सरस्वती आहे. भगवान विष्णूची पवित्र गंगा, त्याचप्रमाणे नर्मदा भगवान शंकराची तिसरी श्रेष्ठ नदी होय. हे कधी ऐकले नाही हो? तेव्हा भगवान शंकरापासून नर्मदा कशी उत्पन्न झाली त्याचे वर्णन करा. त्याचप्रमाणे नर्मदेचे चरित्र जे पवित्र कलिकुल नाशक आहे असे म्हटले जाते ते व्यासांच्या 18 पुराणांतर्गत आहे. या 18 पुराणांचे वर्णन सांगा. सुतजी म्हणता, महर्षी व्यासांनी सांगितलेल्या वेद, उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, अर्थशास्त्र, वेदांग, शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष यांचे मी वर्णन करतो. त्यांच्या कथनाने धर्म आणि आयुर्ची अभिवृद्धी होते. वेद, धर्मशास्त्र, पुराण विद्वानांचे 3 नेत्र होय. जो या 3 नेत्रांनी पाहतो त्यामध्ये महेश्वराचा अंश आहे. सर्व शास्त्रामध्ये या 3 विद्या मुख्य होय. यामध्ये पुराण पंचम वेद आहे. वेदांचा आधार घेऊनच पुराण रचली गेली. वेद स्मृतीमध्ये जे ज्ञान दिले आहे तेच पुराणामध्ये होय. ब्रह्माच्या सर्व शास्त्रामध्ये पुराणाला प्रथम स्थान आहे. ब्रह्माच्या मुखातून वेद निघाले त्या कल्पामध्ये पुराण एकच होय. देवश्रेष्ठ ब्रह्माने धर्म, अर्थ, कामाचे साधन, पुण्यप्रद 100 करोड विस्ताराने विस्तृत करून या पुराणाचे चिंतन करावयास मुनींना सांगितले. त्यांच्याद्वारा पुराण आणि शास्त्रांचा प्रचार झाला. कालांतराने पुराणाचा प्रचार मंद झाल्याने भगवान स्वतः व्यासमुनींचे रूप घेऊन पुराणांचा विस्तार आणि प्रचार करत आहे. व्यासांनी 8 लाख वर्षापासून परिमित प्रति द्वापार युगात त्या लोकात 18 प्रकारचे भेद विभक्त करून सांगितले. सुतजी श्रेष्ठ, ऋषी श्रेष्ठ शौनकाला सांगता की मी आपणास त्याचे नाव आणि लक्षण सांगतो. सर्ग म्हणजे काय? तर सृष्टी. प्रतिसर्ग म्हणजे काय? सृष्टीचा विस्तार किंवा लय, पुन्हा सृष्टी. 3 सृष्टीच्या पूर्वीच्या राजांच्या वंश परंपरेचे वर्णन. मन्वंतर म्हणजे काय? तर मनूची कालमर्यादा व त्या काळातील मुख्य घटना. 5 अंशानुसार सूर्य किंवा चंद्र अंशात झालेल्या राजांचे चरित्र वर्णन. हे पुराणाचे 5 विषय होय. म्हणजे पुराण या 5 लक्षणांनीच संपन्न आहेत. आता त्यांचा नावानुसार परिचय सांगतो. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण. वायुपुराणाला शिवपुराण सुद्धा म्हणतात. भविष्यपुराण, अग्निपुराण, मार्कंडेय पुराण, नारद पुराण, श्रीमद्भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण. या सर्वांना 18 महापुराण म्हणतात. याचप्रमाणे ब्रह्माद्वारा 18 उपपुराण सुद्धा सांगितले गेले. ते कोणते बरे? तर ऐका. ब्रह्मपुराणाचे उपपुराण 2 संहितांचे असून प्रथम संहिता सनत कुमारने दुसरी संहिता सूर्याकडून सांगितली. ते पुराण
सनत कुमारच्या नावाने प्रसिद्ध होय. 2 नारसिंह पुराण, शौकेय पुराण, बृहस्पत्य पुराण, दौरासस उपपुराण, भविष्य पुराणाशी संबंधित नारदाने सांगितलेले नारायण पुराण, कपिल पुराण, मानव पुराण, शुक्राचार्यांनी सांगितलेले अंश नस उपपुराण, ब्रह्मांड पुराण, वरुण पुराण, कालिका उपपुराण 2 भागात वर्णन केले गेले होय. माहेश्वर पुराण, सांब पुराण, सर्व प्रकारच्या अर्थाचा संग्रह करणारे सूर्य उपपुराण, पाराशर पुराण, देवी भागवत, कूर्म पुराण, अशा प्रकारे पुराण संहिता वर्णन समाप्त झाले. अध्याय 1 समाप्त झाला. बोला नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.